अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या ध्यास स्वामीचा ह्या आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. आजच्या व्हिडिओमध्ये यंदाची मकर संक्रांती कशी आहे, कशावर बसली आहे, दरवर्षी आपण सगळ्या भगिनींना हा प्रश्न पडत असतो. नवीन वर्षातील पहिला सण आणि महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती आहे. आपल्या जीवनातील नकारात्मकता घालविणारा असा सण आहे. आपण ह्या दिवशी भगवान सूर्याची उपासना करावी. मकर संक्रांती सुवासिनीसोबत सगळ्यांचा सण आहे. आजच्या दिवशी आपल्या नात्यातील कटुता संपवायची आहे. आपल्यातील काही दोष असतील तर तो घालवण्याचा आणि दान आणि पुण्य कर्म करण्याचा दिवस असतो. यंदा 13 तारखेला भोगी आहे. 14 जानेवारी 2026ला मकर संक्रांती आलेली आहे आणि 15 जानेवारी 2026ला किंक्रांती आलेली आहे. हे 3 दिवस अतिशय उत्साहाने साजरे करायचे आहे आणि आपण दरवर्षी त्याच उत्साहाने साजरं करत असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते असे मानले जाते. उत्तरायणाचा काळ हा शुभ कार्यासाठी अत्यंत पवित्र असतो. ह्या काळात जप, दान, पुण्य कार्य अवश्य करावे. सकारात्मक दृष्टीने भगवान सूर्याची आणि भगवान विष्णूची सेवा करावी. दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात बऱ्याचशा अफवा पसरवल्या जातात. मकर संक्रांती अशुभ आहे, ह्या रंगावर आहे, अशा अफवावर विश्वास ठेवू नये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि चॅनल पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सविस्तर अशी माहिती भेटेल. यावर्षी संक्रांत कधी आहे तर 14 जानेवारी 2026ला षटतिला एकादशी ह्या दिवशी आलेली आहे. हा खूप दिवसानंतर असा योग आलेला आहे. प्रत्येक वर्षी संक्रांती देवी तिचं वाहन, तिचं शस्त्र हे बदलत असतं. तर यावर्षी बघूया, यावर्षीची संक्रांती देवी विशेष फलदायी मानली जात असून तिचे आगमन काही वैशिष्ट्यासह होत आहे. तर संक्रांतीचे देवीचे नाव आहे, ह्या वर्षी संक्रांती देवीचं नाव आहे मंदाकिनी आहे. तिचं वाहन वाघ आहे. उपवाहन घोडा आहे. वस्त्र देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. शस्त्र देवीच्या हातात गदा आहे. लेपन देवीने अंगाला केशराचे विलेपन केलेले आहे. अवस्था देवी बसलेल्या अवस्थेत आहे, स्थितीत आहे. भक्षण देवी दही आणि भक्षण करत आहे. आणि आता बघूया तिची दिशा आणि गमन कसं आहे. तर येण्याची दिशा संक्रांती देवी उत्तर दिशेकडून येत आहे आणि जाण्याची दिशा ती पश्चिम दिशेकडे जात आहे आणि तिची दृष्टी ही वायव्य कोणाकडे आहे. याप्रमाणे देवीचं वर्णन आहे. तर मुहूर्ताचा वेळ काय आहे. संक्रांतीचा वेळ सूर्य दुपारी 3:13 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. पुण्यकाळ दुपारी 3:13 पासून ते सूर्यास्तापर्यंत साधारण 5:45 पर्यंत आहे. महापुण्यकाळ दुपारी 3:13 ते संध्याकाळी 5:13 पर्यंत आहे. यावर्षी संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळावे, कारण की देवीने पिवळे वस्त्र घातलेले आहे आणि ते आपण घालणे टाळावे, कारण देवीने तोच रंग धारण केलेला आहे. या दिवशी भांडण कटाक्षाने टाळावे. कटकटी होऊ देऊ नका. पुण्यकाळात तुम्हाला काय करायचे आहे तर तुम्हाला दान धर्म करायचा आहे. ह्या दिवशी तुम्ही हळदी कुंकू सुद्धा करू शकतात. तर आपल्याला अन्नदान, वस्त्रदान करायचं आहे. जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही गरजूंना दान करू शकतात. दान करणं खूप पुण्याचं काम मानलं जातं. तर भोगीच्या दिवशी काय करायचं आहे. भोगी हा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. हा दिवस आनंदाने आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. ह्या दिवशी सकाळी लवकर उठून घर अंगण झाडून स्वच्छ केले जाते.
घरासमोर सुंदर रांगोळी काढली जाते. भोगीच्या दिवशी आहाराला विशेष महत्त्व आहे. या दिवशी हंगामी भाज्याचा वापर करून भोगीची भाजी बनवली जाते. भोगी हा दिवस देवेंद्र यांना समर्पित केला जातो. शेतीचा चांगला पाऊस आणि समृद्धी मिळाल्याबद्दल निसर्गाचे आभार मानले जाते. काही भागात जुन्या निरुपयोगी वस्तू जाळून नवीन सुरुवातीचे प्रतीक म्हणून शेकोटी पेटवली जाते. यालाच भोगी पेटवणे असेही म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाकून स्नान करावे. सूर्याने मकर राशीत प्रवेश केला असल्याने तांब्याच्या कलशातून सूर्याला जल अर्पण करावे. विवाहित महिला या दिवशी सुगड पूजन सुद्धा करत असतात. या दिवशी तामसिक कृतीचे काम करू नये. जसे की संक्रांतीच्या दिवशी मांसाहार किंवा अंडे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. मद्यपान करू नये. भांडणे किंवा तंटे होऊ देऊ नका. नात्यात गोडवा निर्माण करा. चिडचिड निर्माण करणे हे टाळावे. हा सण स्नेहाचा असल्याने मन शांत ठेवणे आवश्यक असते. झाडे तोडणे किंवा फांद्या तोडणे अशुभ मानले जाते. हा सण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा काळ आहे. आळस करणे हे तामसी मानले जाते. या दिवशी गायीची पूजा केली जाते. त्यामुळे तिला मारणे किंवा तिचा अपमान करणे टाळावे. या दिवशी स्त्रियाचा मानपान करणे गरजेचे आहे. तिचा सुद्धा आदर करणे तेवढंच गरजेचं आहे. काय करायचं आपण? तुम्ही श्रमदान, अन्नदान करायचं आहे. जे दान तुम्हाला शक्य असल्यास ते दान तुम्ही करू शकतात. आपण सुवासिनीला बोलवू शकता. त्या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा वगैरे असा काही नैवेद्य करून सुवासिनीला तुम्ही जेवू घालू शकतात. तुमच्याकडे जेवढ्या सुवासिनी असतील शक्य असेल तर तुम्ही एक जरी भेटली तरी तुम्ही जेवू घालू शकता. त्या दिवशी तुम्हाला जेवू घालायचं आहे. त्या सुवासिनीची तुम्ही ओटी भरू शकतात. या दिवशी सुगड पूजासुद्धा करायची असते. ती सुद्धा करण्याची विशेष परंपरा आहे. सुगड म्हणजे मातीचे छोटे माठ किंवा छोटी भांडी, नवीन धान्य आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक सुंदर विधी आहे. संध्याकाळी आपल्याला घरोघरी जाऊन लोकांना तिळगुळ द्यायचा आहे आणि लोकांना आपण म्हणतो गोड गोड बोला असं आपण म्हणत असतो. आणि त्या दिवशीपासून आपल्याला खरंच आपल्या मनातील द्वेष हा घालवायचा असतो. जर कोणाप्रती जर आपल्या मनात जर वाईट विचार असेल किंवा राग असेल तर तो राग सोडून आपल्याला नात्यात गोडवा निर्माण करायचा आहे. हाच आपल्याला सण सांगत असतो. तिसऱ्या दिवशी असते किंक्रांत असते. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. त्यालाच अनेक ठिकाणी कर असेही म्हणतात. किंक्रांत म्हणजे काय? पौराणिक कथेनुसार थुंकार नावाच्या राक्षसाचा वध देवी संक्रांतीने केला होता. त्यानंतर संक्रांतीचा दुसऱ्या दिवशी देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाला मारले. याच विजयाचा दिवस म्हणून किंक्रांत पाळली जाते. पंचांगानुसार किंक्रांतीचा दिवस हा कर दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणतेही नवीन किंवा शुभ कार्य टाळले जाते. असे मानले जाते की या दिवशी देवीने राक्षसाचा वध केला, त्यामुळे तो संघर्षाचा किंवा संकटाचा काळ असतो. या दिवशी काय करतात? बऱ्याच ठिकाणी किंक्रांतीला सुवासिनी महिला एकमेकीला वाण देतात. जे संक्रांतीच्या दिवशी राहून गेले असेल तर या दिवशी देखील संक्रांतीप्रमाणेच गोडधोड जेवण केले जाते. मकर संक्रांतीचा दिवस आपण 3 दिवस साजरा करत असतो. भोगी, मकर संक्रांती आणि किंक्रांत असे 3 दिवस हा सण साजरा केला जातो. तुम्ही रोज सूर्याला जल अर्पण करावे. ह्या दिवसापासून तुम्ही रोज सूर्याला जल अर्पण करायला सुरुवात करू शकतात. तर तुम्ही जर रोज तुम्ही सूर्याला जर जल अर्पण केलं तर तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी धनधान्य सगळं संपन्न होत असतं आणि सूर्यदेवाची तुमच्यावर कृपा होत जाते. तर ही होती संक्रांती संबंधातील माहिती होती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला कमेंट करा, नक्कीच करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा.
श्री स्वामी समर्थ.